समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध। कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला। दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन। एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय। मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस। आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास। तर आजच प्रवेश घ्या। ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली। अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर, मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51। बांबवडे ते येळावी फाटा या जुन्या सातारा रस्त्यावर 44 लहान जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करताना 2 खोंडांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पलूस पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई 16 जून रोजी रात्री करण्यात आली असून 17 जून रोजी पहाटे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पलूस तालुक्यातील बांबवडे गावच्या हद्दीत शिवाजी सुरेश पाटील वाणी यांच्या घरासमोर महिंद्रा कंपनीच्या बुलेरो पिकअप क्रमांक MH10 BR 0441 वाहनातून एकूण 44 लहान जनावरांची वाहतूक केली जात होती। जनावरांचे पाय व मान दोरीने बांधून त्यांना क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाहनात कोंबण्यात आले होते। त्यामुळे त्यांचा छळ झाला असून 2 HFCB जातीच्या खोंडांचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। सदर जनावरे कत्तलखान्यात नेण्याच्या उद्देशाने निर्दयतेने वाहतूक करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस शिपाई प्रमोद दिलीप कुंभोजकर यांनी फिर्याद दिली आहे। या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा रजिस्टर क्रमांक 128/2026 अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 कलम 11, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 मधील विविध कलमे तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 119 अंतर्गत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याची नोंद महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघमारे यांनी केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करतील। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।